आज रविवार असल्यामुळे दैनंदिन कामाला सुट्टी होती आणि विशेष म्हणजे अक्षय तृतीयाचा सण होता. या सणाच्या निमित्ताने आम्ही सहकुटुंब सहपरिवार गावी गेलो होतो. तेव्हा गावी गेल्यानंतर असा सहजपणे शाळेचा विषय निघाला आणि माझ्या दोन्ही मुलांना इच्छा झाली की तुमची शाळा पाहायची आहे. आपल्या गावातली शाळा कशी आहे ही आम्हाला पाहायची आहे. मग कुठल्याही क्षणाचा विलंब न करता मी त्यांना दोघांना घेतलं आणि माझ्या शाळेमध्ये घेऊन गेलो. ती म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदेवाली, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड. आणि अशी सुंदर शाळा, सुंदर अशी रंगरंगोटी, लयबद्धता. त्या ठिकाणी गेल्यानंतर खताळ सर आणि गजानन थिटे सरांची भेट झाली. त्यांनी दोघांनी म्हटले, तुम्ही आलात तर अतिशय बरं झालं, कारण आज आमच्या शाळेमध्ये एक अतिशय सुंदर उपक्रम संपन्न होतो आहे. ज्या लहान मुलांचं हस्ताक्षर सुधारलं पाहिजे, तो उपक्रम आम्ही आज संपन्न करतो आहोत. दुसऱ्या जिल्ह्यातून दुसऱ्या शाळेचे शिक्षक आम्ही बोलवलेले आहेत आणि विनंतीला मान देऊन ते सुद्धा आमच्या शाळेमध्ये आलेले आहेत. तर तुम्ही आलात, खरंच आनंद वाटला आणि आम्ही सुद्धा त्या विद्यार्थ्यांसोबत, त्या शिक्षकांसोबत सहभागी झालो. एक माझी शाळा म्हणून जगताना, पाहताना एक आनंदाचे क्षण आम्ही अनुभवले. ही आमच्या शाळेतील दोन्ही शिक्षकसुद्धा या शाळेचे विद्यार्थी आहेत आणि त्यामुळे मला सुद्धा मनोमन आनंद होत होता की आपली शाळा अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम राबवते आहे. याचा खरंच मनाला आनंद वाटला. आम्ही छोटासा मुलांचा व्हिडिओ घ्यायचा मोह बिलकुल आवरला नाही आणि मी सुद्धा खाली विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बसलो. प्रत्येक विद्यार्थ्यांना थोडीफार चौकशी केली, या अक्षराला काय म्हणतात, तर अगदी तल्लखपणे ते उत्तरं देत होते आणि मला फार आनंद झाला की ही माझी जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थी एवढी हुशार आहेत आणि खरंच त्यांच्यासाठी त्यांच्या शिक्षकांनी एक चांगला उपक्रम राबवलेला आहे. मग हे काय होतं, ही कसं लिहितो आपण पावर का चुका कशा होतात, असं घेतो तर असं येतो, असंही येतं आपलं बा, असं येतंय का, येतेच, असंच येतंय. हा, तर हा जो दुसरा गोल आहे ना, तो जर इथपर्यंत घेतला असा आणि इथं जर रेषा दिली अशी तर मग छान येतो बा असा. मग झच्या बाबतीत पण तसंच आहे बा, पूर्ण जर घेतलं तर मग छान येतो आणि हचा आकार मात्र असा पूर्ण घेतला का छान ह येतं तयार, असं होतं. 3 अक्षराचा जास्त सराव करा, ई, झ आणि ह. झाले का? हे असं करतात आणि मग असं देतात. मग हे दोन्ही रेषा एकमेकाला चिटकतात. तुमच्या बऱ्याच वेळेस असं करतात तुम्ही ना, असं करतात, अशी चिटकतात. तसं न करता या पद्धतीने करा, अशा पद्धतीने. सर सुंदर असं मोत्यासारखं अक्षर काढून फळ्यावरती गिरवत होते आणि आम्ही सुद्धा पाहत राहिलो होतो. परंतु ही सर्व गोष्ट झाली, परंतु सरांचा परिचय राहिला होता आणि त्यामुळे मी सरांना आपला परिचय करून देण्याची विनंती केली. तेव्हा सरांनी आपला परिचय दिला, तो म्हणजे परिचय. बंद करा आवाज. माझं नाव विनायक भुजंगराव सुरसे. मी प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हसनापूर, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या शाळेमध्ये 4 वर्ग आहेत आणि 70 मुलं शिक्षण घेत आहेत. त्यात 4थीचे मुलं छानपैकी अक्षरासोबत रांगोळी पण काढतात. म्हणजे तुमच्यासारखं त्यांना शिकण्याची आवड आहे आणि ते शिकून स्वतः रांगोळी लेखन करतात. तर तुम्ही सुद्धा शिकण्याची जिद्द ठेवा आणि जेवढं घेता येईल तेवढं घ्यायचं आणि ते आपल्या अक्षरातून उतरलं पाहिजे, आपल्या रांगोळीतून उतरलं पाहिजे. पुढच्या वेळेस तुम्ही मला बोलवलं पाहिजे, सर आम्हाला रांगोळीचे क्लास घ्या म्हणून. म्हणजे अक्षर लेखन आपलं परफेक्ट झालं की मग आपण रांगोळीकडे जातो. ज्यावेळेस आपले अक्षर चांगले येतात त्यानंतर आपण रांगोळी लेखनाकडे जातो. धन्यवाद.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदेवाडी तालुका शिरूर कासा जिल्हा बीड या ठिकाणी सहशिक्षक या पदावर कार्यरत आहे आणि आम्ही मुलांचं हस्ताक्षर वळणदार सुंदर येण्यासाठी आमचे मित्र श्री सुरोशे सर यांना शेवगाववरून बोलावून ही आजची सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा ठेवलेली आहे आणि या शाळेसाठी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. सकाळी काहींनी नाश्ते केले असतील, काहींनी केले नसतील, तरी पण अगदी मोठ्या जिद्दीने आणि आनंदाने या ठिकाणी विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. असं या आजच्या कार्यशाळेचं स्वरूप आहे. श काढायचं कसं आहे, फक्त वही पेन घेऊन द्या आणि कसं काढायचं हे लक्ष द्या. आता वळीला बघा, दोन वळीमध्ये श कसं काढायचंय पहा. सर्वप्रथम आपल्याला गोल पासून सुरुवात करायची आहे. पहा बरं का, तर मी पेन कसा टाकला लक्ष द्यायचं. पहा पहिला आकार असा घेतला, बरोबर. पुढे सुरुवात केली इथून, एकासारखं गोल करायचं. इथं मात्र हा आकार जो आहे वक्र सारखा आला पाहिजे. इथं गाठ घ्यायची, खाली रेषा द्यायची आणि नंतर ही रेषा इकडे वाढवायची आणि उभी रेषा द्यायची. झाला क्ष. पुन्हा एकदा काढून दाखवतो मी तुम्हाला. म्हणजे गोल काढताना दिशा सुद्धा महत्वाची आहे. डाव्या बाजूने जायचं, उजव्या बाजूने खाली यायचं. हे अक्षर मला चुकतं, कारण हा जो गोल आहे तुम्ही जर असा काढला का तुमचं अक्षर असं येतं. पहा असं अक्षर जर दिशा जर बदलली तर चुकत आहे अक्षर. म्हणजे गोलची दिशा पण खूप महत्वाची आहे. पहा नंतर पुढचा अक्षर आहे ज्ञ. आता ज्ञ काढताना बऱ्याच वेळेस काय होतं, आपण आडवी रेषा घेतो आणि त्याला ज करून असं काढतो. पहा असं ज्ञ काढतो. तर असं ज्ञ नका काढू, थोडासा त्यात बदल करायचा. आडवी रेषा, नंतर त्यात थोडस खाली घ्या. हा कप्पा वाढवायचा फक्त. मग पहा तुमचा अक्षर पहिल्यापेक्षा छान दिसत नाही. दोन्ही मध्ये कोणतं छान वाटतं? याच्यामध्ये काय केलंय तुम्ही, सरळ सवय कशी असती, आडवी रेषा काढायची लगेच ज करून असं करायचं, आज सवय असती. तर हे चुकीचं आहे, असं नका करू. आडवी रेषा, थोडीशी उभी रेषा आणि गोल घेऊन खाली रेषा. थोडस बिघडतं. ज्ञ, क्ष आणि ज्ञ हे दोन अक्षर. ऋषीचा रूप. फळ्याकडे नीट बघा, वेदिका नजर दुसरीकडे नाही पाहिजे, फळ्यावर पाहिजे. सर कसं काढते ते पूर्ण लक्ष तुमचं फळ्याकडे पाहिजे. बा श्रावणी लिहू नको, आधी इकडे फळ्याकडे बघ. सरा खाली कर बघ. ऋषीचा रूप कसं काढते सर बघा. बरं काय सहा काढले तिथे पूर्ण. पहा पण कसा काढला हे लक्ष महत्वाचं आहे. कोणकोणत्या स्टेपनी काढलं हे अवघड अक्षर आहेत. रू याच्यामध्ये अजून याच्यातला दुसरा प्रकार आहे रू मधला, बरं का. अंकितावर बघ, लिहू नका. लिहूच नका तुम्ही, लिहू नका, लगेच लिहू नका. आवाज लक्ष द्या फक्त. असा पण रू काढतात. पहा दोन प्रकारे रू काढतात. रू, ऋषीचा अरू, अशी एक पद्धत आहे ना, अशी एक पद्धत, दोन्ही पद्धतीने आपण काढू शकतो. नंतर पुढचा अक्षर आहे हृदय. ह सारखंच आहे, पण त्याला हृदयामध्ये त्याचा वापर केला तो. पहा बरं का, असं ह काढलं जातं. फक्त ह चा जो पुढचा जो रेषा आहे ती अशी फक्त वक्र केली जाते. पहा अशा पद्धतीने आतमध्ये घेऊन फक्त त्याला असा गोल घ्यायचा. नंतर आहे श्र. श्रीचं श्र. श्र ते पहा मधून सुरुवात, गोल घ्यायचा
तिरपी रेषा घ्यायची, उभी रेषा काढायची आणि इथून पुन्हा एक तिरपी रेषा इकडे काढायची. सरळ सोपं आहे, अवघड नाही काय सरळ काढायला. सरळ हे 3-4 अक्षर थोडे अवघड आहेत. हे नेहमी आपल्या उतार्यामध्ये म्हणा, एखाद्या वाक्यामध्ये अशा अक्षर येतात, त्या चुका होऊ नये म्हणून 4 अक्षराचा कोणता अक्षर आहे? वरचा सराव आहे. तेव्हा एक अक्षराचा सराव आहे. या माझ्या 8 विलोमी वही आहे बरं का, म्हणजे 8-9 आहे माझ्या भरलेत अशा. प्रत्येक अक्षराचा सराव आहे पहा. कोणता अक्षर आहे? उ. कोणता अक्षर आहे? ऊसाचा ऊ आहे की नाही. अशा प्रत्येक अक्षराचा अ चा सराव. कोणता अक्षर आहे? चा सराव. जेवढे अक्षर ल, व आणि ब, म्हणजे कसं काढायचं ते सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे पहा. व, व, ब, ळ, क, क. म्हणजे आपल्या असा प्रत्येक अक्षराचा 1-1 पान, 2-2 पान घरी सराव झाला पाहिजे. ळ, ज, श, रू, त्र, रू. हा, तुम्ही म्हणता सर तुमचं इतकं कसं काय असं आलं आहे की नाही? हे सर्वांनी पाहिलंय का? नाही पाहिलेला? याच्यामध्ये सही भरलेली असते. याला नीप असते पहा, नीप आणि जीप आहे का? पण आपल्या रेग्युलर पेनला ती सरळ असते, तो त्यामुळे जाड दिसते पहा अक्षर. नाव सांगा बरं एकाचं कोणाचं तरी मला. हा, अनुजा. अनुजा का अनुजा? तनुजा. की